पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता तरी वाचलीये तुमची मुक्ता, पण अजून बरीच परीक्षा बाकी आहे ना? का आत्माराम? हे बघा, तुम्ही म्हणाल तसं करू, पण आमची मुक्ता फक्त आम्हाला परत द्या बस। झालं का तुमचं समाधान? का तिला पाहायला जायचंय गावी? आता राव दादांवर संशय घेणं तुम्ही कधी बंद करणार आहे कुणास ठाऊक? अशाने ना चांगल्या माणसाचा हुरूप निघून जातो हो। आणि आता माधवी, काहीच केलं ना मी तरी तिचा माझ्यावर विश्वास कधीच बसणार नाही। शेवटी सावत्र मुलगा आहे ना मी, तिचा सावत्र। म्हणजे मी बदललोय पण ती बदलायला तयार नाहीये, किंवा कदाचित असं असेल की मी बदललेलं तिला आवडलं नसेल। मला एक सांग आई, पुन्हा मी पूर्वीसारखा वागायला हवाय का तुला? आपल्या घरामधलं वातावरण पूर्वीसारखं तणावपूर्ण असायला हवंय का? सांग मला। परत तीच सगळी भांडणं, तीच किचकिच, असं सगळं हवंय का तुला? मी पूर्वीसारख्या घरामध्ये शिस्तीसाठी सर्वांच्या वरती निर्बंध घालायला हवेत का? पूर्वीसारखं वागायला हवंय का मी? ठीक आहे, मी पुन्हा एकदा पूर्वीसारखं वागायचा प्रयत्न करेन। अहो ऐका ना, अहो सासूबाई, आता नका ना संशय घेऊ तुम्ही। सगळं नीट होतंय की नाही? मुक्ता आणि सारंगचं लग्न सुद्धा होईल काही वेळात। बरं जाऊ दे, मी कशाला आले होते? देवदेवक ठेवायचे ना, सगळी तयारी केली मी। एकदा जरा नजरेखालनं घालता का? म्हणजे काही चूक नको व्हायला माझ्याकडनं। या आणि नका टेन्शन घेऊ, सगळं नीट झालंय ना। ही म्हातारी आहे ना, ही लग्न लागेपर्यंत मला असंच टेन्शन देत राहणार, पण एकदा का लग्न लागलं की मग तिलाच टेन्शन येणार। मग पश्चिल बोंबलत मी म्हणत होते ना, माधवी, काय माधवी, बरं झालं तू इथे भेटलीस नाही। अगं तुला शोधत होते मी केव्हापासून। हो का? काय झालं? अगं आता ना सारंगच्या मोबाईलवर एक कॉल आला होता, मी रिसीव्ह केला तो। मला वाटतं मुक्ताचा आवाज होता। नाही, मुक्ताच होती। काय? मला ऐकून तिने कॉल कट केला। हो, असं काय करताय? पण तिला डांबून ठेवलंय ना, मग ती कसा काय फोन करेल? तेच तर कळत नाहीये। तिला डांबून ठेवलं मग? अरे बापरे, ती पळून गेली असेल तर? बापरे, मग तर आपली वाट लागली, आपला प्लॅन फेल गेला समजायचा। हो, काहीतरी बोलू नका हो, मला तर घाबरायला होतंय। नाही, तू घाबरू नको, मी घाबरते नाही। म्हणजे आपला हा गैरसमज असावा, पण मला खूप भीती वाटते। मी काय करू? हे बघा, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही युवराजला नाही तर दत्ता भाऊंना फोन करा, म्हणजे आपल्या मनात शंका नाही राहणार। हा त्या, आता बोल। आत्या नाही, युवराज, तू मुक्ताला जिथे डांबून ठेवलंयस तिथे ती आहे की पळून गेली? पळून? काय पॉसिबलच नाहीये। एकतर जागा खूप आउटसाइडला आहे, मी घर लॉक केलंय। एक मिनिट, आत्या तू का विचारतेस हे? अरे नाही रे, सारंगच्या मोबाईलवर एक कॉल आला होता, मी रिसीव्ह केला होता। अरे अगदी मुक्तासारखा आवाज होता। तिच्यासारखा होता ना, म्हणजे तिचा नव्हता ना? अरे पण मला असं वाटतंय की तिचाच आवाज होता, कारण माझा आवाज ऐकल्यावर तिने कॉल कट केला। तू एक काम कर ना, प्लीज तिथे जा आणि तिथे जरा एकदा बघ ना जाऊन की आहे ना ती की पळून गेली। ती जर पळून गेली ना तर आपलं अवघड होईल बघ बाबा। प्लीज जा तिकडे। अगं आत्या, ती जागा खूप लांब आहे इथून। बरं मी एक काम करतो, मी खात्री करून घेतो, ठीक आहे? तू जसं बोलू का तुझा? काय झालं मामा? अरे मुक्ता सारंगला कॉल करण्याचा प्रयत्न करते। काय? कसं काय शक्य आहे ते? अरे पण तिच्याकडे तिचा मोबाईल नव्हता ना? अरे म्हणजे दुसऱ्या कोणाच तरी फोनवरून केला असेल मामा। मुक्ता सटकली असणार। नाही रे, एवढं सोपं नाहीये ते। अरे ते तर मला पण माहितीये, पण मामा लक्षात ठेवती मुक्ता आहे, फार दीड शहाणी आहे ती, आणि मुक्ता सटकू शकते। मामा मी एक काम करतो, मी जाऊन बघून येतो। अरे येडा झाला का? गाडीने जरी गेलास ना तरी 1.5-2 तास लागतील।
आणि ती सटकली म्हणून तुझी वाट बघत बसणार आहे का ती तिथे? त्यापेक्षा आपण इथे लक्ष घालूया, हिला घेऊन पटकन लग्नात जाऊया आणि पटापट लग्न उरकून घेऊया. आणि मला नक्की वाटते ती तिथून निसटली नसणार. उगाच पळापळीमध्ये एनर्जी वाया जाईल आपली. युवराज सेठ, युवराज सेठ, सॉरी नाही काय आहे, अंगभूत असलेल्या घाणेरड्या सवयीमुळे तुमचं बोलणं चोरून ऐकलं. आता मावा बोलणं ऐका, ताबडतोब आर्याला घेऊन इथून निघा. जास्त लावायला येळ तर होईन तुमचाच खेळ. हे बघ, तसंच करूया. तिच्या घरच्यांना ना ह्यातलं काही सांगू नको, कारण त्यांना घेऊन आपल्या लग्नाला जायचंय. मुक्ताच्या जीवाची धमकी दे त्यांना आणि त्यांना सांग तिथे गेल्यानंतर हसून खेळून राहा, नाहीतर तिचा मुर्दा पडू अशी त्यांना भीती घाल. ते सगळं माझ्यावर सोड. आर्याला तयार व्हायला सांगायला पाहिजे आता. ते सगळं होईन हो, पण मुक्ताकडे दुर्लक्ष व्हायला नको. म्हणजे आम्ही तिच्या मागे पळू, मग आर्याचं कधी बघू? तुम्ही काय अशा ती पळता? मी भैरूला लावतो ना तिच्या माग. ती पळाली जरी असली ना तरी आधी लपून ठेवलं होतं ना, त्याच्या आसपासच कुठेतरी असणार. भैरूकडे कुलूप देऊन पाठवतो, कुलूप, म्हणजे दिसली का परत डांबून ठेवत. मामा, ही आयडिया चांगली आहे. कांता शेट, पटकन त्या भैरूला बोलव. बोलवायला कशाला पाहिजे, इथंच आहे की. भैरू, कांता शेट, आलो आलो. तुझ्याकडे मोठी जबाबदारी द्यायची. काय युवराज सेठ सांगतील तिथं जायचं आणि मुक्ताला शोधायचं. दिसली का धरायचं आणि डांबून ठेवायचं. मुक्ता लग्नाला पोचली नाही पाहिजे. पोचूच नाही देणार. विषय आहे का कांता शेठ? माझा जुना हिशोब बाकी आहे. हा, पर या कामाचा चांगले पैसे मिळायला पाहिजे. मिळणार, तुला मोठं बक्षीस मिळणार, पण काम नीट करायचं. लक्षात ठेव, तिला मांडवगावच्या आसपास शोधायचंय. निघ पटकन. निघालोच. भावा, डोळ्याची लय आग उरायली काय? नाही रे. अरे नाही काय, त्याशिवाय डोळ्यातून एवढं पाणी येतंय होय? अशानं ते अर्ध ब्लीच जाईल वाहून, आणि मग अर्ध्या चेहऱ्यावर असं तेज दिसल आणि अर्धा चेहरा एकदम नॉर्मल. कसं दिसन ते? कधी उघडणार डोळे? अरे घाई नको रे गुरु दादा, आत्ताच ठेवलंय ना. असे नाही, आपल्या नातेवाईकांचे डोळे कधी उघडणार ना हे विचारतो. कोणीच तयार नाहीये माझ्या लग्नाला यायला. का? कारण मी एका गरीब घरातल्या मुलीशी लग्न करतोय म्हणून. अरे यार, माझ्या फॅमिलीला काही प्रॉब्लेम नाहीये, ह्यांना काय? जे आपल्या लाडक्या सारंगच्या प्रेमापुढे यांचा पैसा, श्रीमंती, प्रतिष्ठा हीच मोठी वाटते ना. म्हणजे भावा, आता डोळ्यात ते पाणी. तुला विचार करू नको हा भावा. अरे पैशा पुढे लोकांना जर माणुसकी दिसत नसेल तर आपण त्याला काय करणार आहे? आणि अंबिका आत्या आहेत ना, ती मोठी माणसं त्यांच्या लेवलला बघून घेतील सगळं. तू मगाशी म्हणला तसं त्यांच्यामुळं उगाच तुझा आनंद नको खराब करून घेऊ. बरोबर आहे पप्पा दादा. दादा, आपण छान एन्जॉय करूयात ना. सारंग, अरे दुर्लक्ष करतो सगळ्या इकडे. असं समज त्यांची लायकीच नाहीये. खर तर पैसा हे गरजा भागवायचं साधन आहे का माज दाखवायचं? असं आहे आपल्या याच्यातून, हा, आपल्या उंजळीतून जर उतू जात असेल ना, तर जरा दुसऱ्याला दान करता आलं पाहिजे. ज्याला गरज आहे त्याच्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे. पण अरे लोकांना काय होतं कोणाला माहिती? थोडा पैसा आला, श्रीमंती आली की त्यांच्या अंगावर कुठलं मांस चढतंय देवालाच ठाऊक. माणसाला माणसासारखं वागवता येत नसेल आणि त्याला जर समान दर्जा देता येत नसेल ना, तर तुम्हाला कोण श्रीमंत म्हणणार आहे? श्रीमंत नाही, तुम्ही भिकारी आहात, भिकारी. बरोबर आहे काकांचं एकदम. अरे जग कुठं चाललंय आणि हे लोक अजून तिथंच. दादा पण कोणाला काही वाटू दे,
मला तुझा खूप अभिमान वाटतो रे. घरात खूप श्रीमंती आहे, पण तुझ्या रक्तात अजिबात नाहीये. अरे बदल हे असेच होत असतात. नाक मुरडणारे 1000 भेटले ना, तर त्याच्यातला एक जण तर नक्कीच असं भेटेल की जो म्हणेल सारंग तू केलंस ते बरोबर आहे. अरे माणुसकी आणि प्रेम यात उच्च नीच असं काही नसतं. तुला सांगतो, हा बदललेला एक माणूस सुद्धा या हजारांना भारी पडेल बघ, लक्षात ठेव. पण काका, मला वाईट ह्याचं वाटतंय ना की माझ्या तत्वांमुळे, माझ्या या विचारांमुळे माझी नातेवाईक मंडळी कधीच माझ्या जवळ येणार नाही. म्हणजे एवढे नातेवाईक असून सुद्धा मी पोरकाच. काका मला सांगा की माझ्यासाठी म्हणून सुद्धा हे कधीच बदलणार नाहीयेत का? होईल रे, सगळं होईल. आता तुझ्या वडिलांनी हे सगळं स्वीकारलंय ना, बाकीचेही स्वीकारतील. आणि अरे सारंग, तू जर रावसाहेब नगरकरांना बदलू शकतोस तर बाकीच्यांना काय अगदी सहज बदलशील. चला चला, अख्खा महाराष्ट्र बदलायचा आहे आपल्याला. चला आवरा. काहीतरी घे कर. घराचं तुलूप तर दगडानं तोडलेलं आहे. याचा अर्थ बाहेरला कोणीतरी मदत केली. यायला हिचा पोळका कुणाला आला काय माहिती. पर ज्यानं कोणी सुटका केली आहे तो हिच्यापर्यंत पोहोचलाच कसा? हिच्याकडे फोन पण नाही, मग हिची मदत केली कशी? जाऊ दे, लय विचार करत बसलो तर पुढे निघून जायची. शोधायला पाहिजे. हो भाऊ, थांबा थांबा ना, थांबा थांबा. हे ह्या बाईनं कुठं पाहिले का? नाही बा. अहो नीट बघा ना. हो नाही. हो दादा, ऐका ना, हे बघा, या बाईला कुठं तुम्ही येता जाताना बघितले का? नाही 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 साहेब. दादा तुम्ही बघितले का? नाव एक मिनिट, मगाशी पिवळी साडी घातलेली बाई पाहिली होती. बघू जरा. बघा बघा जरा नीट बघा. हेच ती. होय, म्हणजे कुठे गेली, कोणत्या दिशेला? त्या मेन रोडला गेली ती. होय काय? बरं, तिच्या बरोबर कोण होतं का? नाही एकटी होती, पण पळस सुटली होती ती.
होय का बर 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 धन्यवाद बर का हो या समजा गावात जर तर ह्या रोडला असेल तर हे रोड मेन रोडला जातोय आणि मेन रोड नगरला जातोय. आता तिला एखादी गाडी भेटली असेल तर ती ह्याच रोडनं जाणार आहे. ह्योच रोड पकडायला लागणार आहे. हो दादा इकडे या या हे बघा हे फोटो बघा यांना कुठे बघितलंय का अहो नीट बघा नाही मला माहित आहे तू लय लांब गेली नसणार आहे. तुला शोधून काढणारच आहे ना. मी तुला तुझ्या घरी जाऊ देणार ना नगरकरांच्या घरात. मानगुट पकडतो का नाही बघ. दादा चेहरा एकदम चमकतोय बर का. हो ना अगं तुझ्याच फेस पॅकचा कमाल आहे हा. येस पण फेस पॅकचा कमाल आहे की आज मुक्ता बहिणीशी लग्न आहे म्हणून. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. तुम्ही सगळे अनबिलिव्हेबल आहात. मला चिडवायचा एक पण चान्स सोडू नका तुम्ही. काका तुमचं असं काही फेशियल बिशियल झालं तर कवा लग्नाच्या वेळेला. अरे माझ्या लग्नाच्या वेळेस ते तुमचं ते असं ते चेहऱ्याचं ते बिचिंग ड्राय क्लिनिंग असं काही नव्हतं. आपण ते हे मात्र होतं बरं का काहीतरी. त्यामुळं असं चेहरा असं अरे काय चमकत होतो मी त्या दिवशी लग्नाच्या वेळी. पण ती चमक फक्त एक दिवस नंतर मग संसार सुरू झाला आणि मग ती फेशियलचीच काय माझी स्वतःची असलेली चमक सुद्धा गायब झाली. बाय 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 इथे सगळी मोठी माणसंच आहेत आणि मला तर वाटत होतं लहान मुलं बागडतायत रूम मध्ये. बरोबर आहे तुझं. अगं कुणीतरी म्हणलेलंच आहे की प्रत्येक माणसामध्ये एक लहान मूल दडलेलं असतं. गप्पा बसा हो तुम्ही आता. सारंग चल तुझा आटप रे बाबा. चल चल लवकर आटप. अगं पण लग्नाला अजून वेळ आहे ना. अरे बोलता बोलता वेळ कसा निघून जातो ना ते कळणार नाही. अरे आणि आपण बॉलिवूड टीम ठेवलीये तयारी कर. चल आटप. गायत्री चल बाबा उठ आवर चल तुझं. हो मी येते. सारंग आटप लवकर. हो अगं माझा फोन कुठे आहे. तो मुक्ताला फोन करायचा होता. मुक्ताशी कशाला तुला बोलायचंय. अरे ती पण घाईत असेल ना लग्नाच्या तयारीच्या. आणि त्या माईने सांगितलंय ना तिचा चेहरा लग्न होईपर्यंत पाहायचा नाही म्हणून. पण मला फक्त बोलायचंय पाहायचं कुठे आहे. अरे पण तिचा फोन तर माझ्याकडे दिलाय ना. अरे हो मग मी काम करतो अण्णांच्या नाहीतर मग कोणाच्या तरी फोनवर फोन करतो. मला आठवलं माझा फोन आत्याकडे मी घेऊन आलो. अरे आलोच. तुम्ही काय बघत बसलात. चला तुम्ही पण. चला चला. दादा अहो काय झालं. नाही इथपर्यंत सोडायचं होतं म्हटलं. नगर इथून 1.5 तास लांब आहे. वय का गाडी. बर एक फोन लावून द्याल का. हा देतो. अननोन नंबर. लग्नाच्या दिवशी इतके फोन येत आहेत म्हणजे महत्वाचंच असणार. मम्मा पण ना खुशाल इकडे फोन घेऊन आली. मम्मा पण ना एक किस्साच आहे.
सारंग दादाला ना त्याचा मोबाईल नेऊन द्यायला हवा. हा दादा 1-2 मिनिटं फक्त.